आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे का ते शेवटपर्यंत ते बघाच, कारण आज आपण चाललोय एका वेगळ्या ट्रिपला. ती ट्रिप कसली आहे काय आहे हे कळेलच, त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही निघालो होतो चाळोबा ट्रेकिंगसाठी मंदारदादाच्या या वानर सेनेसोबत. यामध्ये आम्ही सगळे असे जमलो होतो. पहिल्यांदा सायकलमध्ये हवा वगैरे भरून झाली, कारण ही जी ट्रेकिंगची ट्रीप होती किंवा हा जो काही ट्रेकिंग होता तो थोडा सायकलवरनं पार करायचा होता. म्हणजे मसोली गावामध्ये बाकीच्याही जे काही मुलं दिसत आहेत ही सायकलवरून तिथे पोचणार होती आणि थोडी आम्ही गाडीत बसणार होतो. तर इथे मंदारदादा प्रत्येकाला सूचना देत होता की कुठे कुठे थांबायचं आहे, काय काय करायचं आहे आणि मग सगळ्यांनी मिळून कसं जायचंय. जय चला. अर्धी लोक सायकलवरनं पुढे गेलेत आणि बाकीची वानर सेना मंदारदादाच्या गाडीतून चाललो. भलेही आम्ही गाडीत बसून जात असलो पण तरी सुद्धा इकडे प्रत्येकाकडे लक्ष होतं, प्रत्येकाला सूचना दिलेल्या होत्या. मागची माणसं मोज. 1 2 3 4 5 पुढं किती आणि सायकलवर किती, 4 एकूण किती, 12 कंप्लीट 1 डझन. थोड्या अंतरावर थांबून इथे सायकल स्वार बदलले सुद्धा जात होते. एकमेकांची सायकल इथे एक्सचेंज केली जात होती. अशा पद्धतीने नियोजन चालू होतं. आणि इतर पालक मंदारदादाच्या बरोबर या मुलांना पाठवतात. कधी कधी पालक सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होतात, पण काल मीच होते एकटी आणि माझा हा वानर सेनेसोबतचा पहिलाच अनुभव. आणि अशा रीतीने चाललेले आहेत रस्त्याच्या कडकडनं. सायकलवरनं जाण्यामध्ये मौज वेगळीच आहे. वानर सेनेचा गेले बरेच दिवसांचा संकल्प आहे की सायकलवरून गोवा मोहीम करायची आहे. लवकरच ती मोहीम आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यासाठी सराव म्हणून आम्ही छोट्या छोट्या मोहिमा करतो. आणि सगळ्यात पुढे येऊन थांबलेले आमचे कैवल्य बापट विश्रांती घेत सावलीमध्ये थांबलेले आहेत. चाळोबाबरोबरच इकडे राजाराम टेकडीवर सुद्धा ही मुलं सायकल घेऊन जातात. सायकल चालवून तेवढा व्यायाम व्हावा ही एक पाठीमागे त्याच्या इच्छा असते आणि तेवढाच वेळ मोबाईलच्या गोष्टीपासून दूर राहिलं जातं. निघालोय चाळोबाला. आता मसोली गावात गाडी लावणार आणि मग त्याच्यानंतर पुढचा ट्रेक सुरू करणार आहे. आमची सायकल मोहीम असते, त्यामुळे काही मुलं ही सायकलवरच असतात आणि काही आम्ही गाडीतून असतो. तर आम्ही जी कालची वाट निवडली होती चाळोबावर जाण्यासाठी ती मसोली गावातून पुढे होती. मसोली गावामध्ये आम्हाला 4 जॉईन होणार होते आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार होतो. सायकल चालवू नको, चालव दे ना. तिठ्यापासून आतमध्ये गावात येईपर्यंत बाकीची जणं यायची होती सायकल चालवणारी, त्यामुळे इथे आम्ही स्टॉप घेतला होता आणि तेवढ्या स्टॉपमध्ये इकडे वीरा, आनंदी आणि बाकी सगळ्यांना खेळण्यात गुंग झाले होते. सायकल चालवताना बघून मला पण इच्छा होतीये, पण माझं हे पिल्लू आज बसत नाही म्हणते गाडीत. आम्ही आता मसोली गावात आलोय आणि आता पुढे चाललो चाळोबाला. हरो महादेव. तर आम्ही सगळेजणांनी आता ट्रेक सुरू केला होता, चालणं सुरू केलं होतं. पण वीराला घेऊन शूट करणं कितपत जमेल हे मला माहिती नव्हतं, त्यामुळे कैवल्याला सांगितलं होतं की तू व्हिडिओज घे, सगळे जेवढे काही जमतील तुला तेवढे तू व्हिडिओज घे. आणि ते काम कैवल्याने खूप चांगल्या प्रकारे इथे केलेलं आहे, कारण त्याने खूप छान छान व्हिडिओज घेतलेत. आता चाललोय, ट्रेक चालू झालाय आमचा. आता वीराला उचलून घेतलंय मंदार मामान आहे. करवंद पिकलेली आहेत, करवंदाची जाळी, आणि आम्ही करवंद काढतोय. तर चाळोबा डोंगराची जी काही उंची आहे ती 3,500 मीटर आहे समुद्र सपाटीपासून. आणि इथे ना खूप सारी माहिती मला मिळाली ह्या चाळोबाबद्दल, ती तुम्हाला आम्ही तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे. ते आहेत आमचे आजचे दिशादर्शक अनिल पवार सर, शिक्षक, आणि त्यांनी आम्हाला एक चांगली अशी माहिती दिलेली आहे. तिथं खालती जिथे पावसाळ्यात ओढा बनतो तिथे जमीन पोकळ आहे. इथे आता जमिनीवर पाय मारल्यावर आवाज वेगळा येतो, तेच त्या ओढ्याच्या ठिकाणी पाय मारल्यावर खालची जमीन पोकळ असल्यासारखा आवाज होतो किंवा आवाज आपण तिथे गेल्यावर बघणार आहोत. धन्यवाद.
दम लागल्यानंतर एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊन मग आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. विरा इथे थोडी थोडी चालत होती, थोडं उचलून घेतलं. अशा पद्धतीनं विराचा पहिला ट्रेक होता हा या सगळ्यांबरोबरचा. फिरायला जायचा हा एक वेगळा अनुभव तिला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. या चाळोबा गावात येण्यासाठी गवसे, हळोली, चित्री, मसोली अशा विविध मार्गे येता येतं. वाटेत हे वाळलेल्या शेंगांचं झाड दिसल्यानंतर इथे जराशी मस्ती सुरू झाली की काठीनं शेंगा पाडायच्या आणि त्या शेंगा अशा वाजवायच्या. त्याच्या आतल्या बिया ज्या काही आहेत त्या वाजल्या जात होत्या. त्याच्यामुळे ते जराशा यांचा मूड वेगळाच झाला होता. आपट हां इथं बघा मार हां 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 होय 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 इथे असं मस्त इथं आवाज थोडासा घुमतोय म्हणजे ही जमीन असं आपल्याला समजलेलं आहे. जय जय श्रीराम, 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 जय जय श्रीराम. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार. तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा, लढता लढता पडला पठ्ठा. परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, साखर शुभाच होणार, परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, साखर शुभाच होणार. साखर शुभाच होणार. आम्ही या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार, निशाण भगवे भूवरी फडके, निशाण भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके, शत्रूचे मग काळीज धड. अशी काहीशी गाणी म्हणत जप करत आणि मधली वाट जी काही आहे ती सूर चालत होतो. तर ह्या चाळोबा देवाची आख्यायिका अशी सांगितली जाते की रामतीर्थ आजऱ्यामधलं जे प्रसिद्ध ठिकाण आहे रामतीर्थ, तर त्या रामतीर्थाजवळचे जे काही पहिले महाराज होते ते चाळोबाला ये जा करत होते अशी आख्यायिका सांगितली जाते. तर हा चाळोबा म्हणजे कोकणची सुरुवात अशी मानली जाते. भारतामध्ये सप्त कोकण आहे त्यापैकी हा एक मानलं जातं आणि चाळोबापासून कोकणाची सुरुवात होते. हा चौरस चाळोबा आहे. चाळोबा देव म्हणजेच रक्षणकर्ता आहे. याची ही जी काही शिवलिंगाची मूर्ती वगैरे इथे आपल्याला दिसणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तर ती शिवलिंग आधीपासून आहेत, तर मूर्ती ही आत्ताच्या काळात बांधलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे आता 3 भाग पडलेले आहेत. मधला चाळोबा, वरचा चाळोबा आणि खालचा चाळोबा असं म्हटलं जातं. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात. म्हणजेच मधला चाळोबा हा तिखट चाळोबा मानला जातो, वरचा चाळोबा हा गोडा चाळोबा मानला जातो, तर खालीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इथे नैवेद्य केले जातात. आणि अशा पद्धतीनं प्रत्येकजण गावाच्या पद्धतीनुसार आपापल्या परंपरेनुसार येऊन हे चाळोबाला नैवेद्य जे काही आहेत ते दाखवले जातात. आणि त्याचबरोबर इकडे कालांतराने तालुक्याच्या ठिकाणी स्थानं होत गेली. रवळनाथ मंदिरजवळ आहे आजऱ्यामध्ये, गोठण गल्ली, दावल मलिकच्या बाजूला निंगुडगे आणि काही ठिकाणी ग्रामदैवत म्हणून चाळोबा देवस्थान आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे काही डोंगर वगैरे दिसत आहेत तर ह्या डोंगरातून वाट काढत आपल्याला वरती जायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माहिती अशी मिळाली मला जेव्हा मी या चाळोबाविषयी माहिती घेत होते तेव्हा, तर ज्योतिबाच्या सेनापतींमध्ये काळभैरव हा मानला जातो आणि काळभैरवाचा मुख्य गण म्हणून चाळोबा हा देवस्थान किंवा चाळोबा हे ओळखलं जातं. इथे आम्ही तर मित्रांनो बघू शकता आम्हाला आत्ता कुठे जाऊन विहीर गेलेली आहे खालती. तिकडे 2-4 मुलं गेलेली आहेत आमची टाळकी. आणि आता विहिरीपासून वरचा रस्ता जास्त लांब नाही आहे, लवकरच पोहोचतो आम्ही. पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच हे बघा विश्रांतीसाठी थांबलोय. मध्येच सपाट रांगा, मध्येच चढ उतार अशा असल्यामुळे दम लागत होता आणि चालायची सवय नसते प्रत्येकाला एवढी. तर अशा पद्धतीनं प्रत्येकजण इकडे थोडं थोडं दमल्यानंतर थांबत होतो. आणि हे जे काही आत्ता मी चित्रण दाखवते हे तिथे जेवण केल्यानंतर म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर कचरा तसाच ठेवून गेलेले आहेत. प्रत्येकाने जराही काळजी घेतलीच पाहिजे. आणि ही चाळोबाची कमान, ती कमान बघितल्यानंतर मग जो काही नजारा दिसतो तो नजारा बघितल्यानंतर असं डोळ्याचं पारणं फिटून जातं.
तर हा जो काही उंच चौथरा दिसतोय त्या जागी आधी डिकमाळ होती, म्हणजे उंच चौथरा होता आणि हे उंच स्थान होते सगळ्या त्या ठिकाणामध्ये. तर ती इंग्रजांनी ही डिकमाळ जी काही आहे ती पाडली आणि मग ती पाडल्यानंतर इथे ते मोठे दगड जे काही वाटेमध्ये दिसत आहेत तर ते दगड म्हणजेच ती इंग्रजांनी हे डोंगर पाडल्या ही खूण आहे. आणि ह्या चौथऱ्यावरून त्या काळी वेंगुर्ल्याचा समुद्र दिसायचा असं आख्यायिका सांगितली जाते. तर इथे सगळे आम्ही दमून भागून तो जो काही गड म्हणतात किंवा डोंगराच्या त्या पायऱ्या आहेत त्या चढून आम्ही इथे वरती आलो आणि जो काही वारा असा सुसाट सुटला होता, एक प्रकारचा वेगळा थंड हवा, म्हणजे ACची सुद्धा इथे गरज नव्हती. आणि चाळोबा देवाची ती जी काही मूर्ती आहे ती बघून ना असं मन भरून येत होतं असं. आणि फडफडणारा झेंडा, तो भगवा झेंडा बघूनसुद्धा असं घोषणा देण्याची खूप इच्छा होत होती. नंतर आम्ही सगळ्यांनी तिथे श्लोक वगैरे सुद्धा म्हटलेले आहेत. आता एवढं सगळं चढून गेल्यानंतर थोडीशी भूक लागणारच, त्यामुळे वरती इथे बसून जे काही खाणं आणलं होतं, चुरमुरे लाडू वगैरे असं जे काही खाणं आणलं होतं तर ते आम्ही सगळ्यांनी ते खायला सुरुवात केली होती. आणि एकीकडून ह्या डोंगरावरून एका बाजूला असणारं चित्रीधरण दिसतं. थोडा वेळ तिथे घालवला, जो काही खाऊ आणला होता तो खाल्ला आणि मग त्याच्यानंतर चालू झाला परतीचा प्रवास. आता परतीचा प्रवास सुरू. वाटेत खाली आल्यानंतर इकडे वीरा आणि आनंदीनं फुगडीसुद्धा घालून घेतली. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही जितके कुत्ते मारो निघालावे परिते. देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवगाहन कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. चाळवाच्या नावानं, चाळवाच्या नावानं. डोंगर उतरून खाली आलोय मसोली गावात. मोहीम करून परत आलेले शिलेदार सगळे परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. आता मुक्काम हिरण्यकेशी घाटावर आणि गौराष्टा आलेली आहे. आणि गौरा तर येताना जास्त काही शूट घेतलं नाही, कारण जाताना बऱ्याचशा गोष्टीचे शूट केल्या होत्या. आणि ह्या व्हिडिओचं सगळं क्रेडिट जातं कैवल्याला. आणि त्याचबरोबर इथे चाळोबाची जी काही माहिती आहे ती सांगितली अभिषेक रोडगी याने. तर ह्या दोघांच्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. हे जे काही फोटोज आहेत ते फोटो बघा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. हे सगळे फोटो जे काही काढलेले आहेत ते कैवल्याने इथे काढलेले आहेत. आणि कधीतरी असा एखादा ट्रेक तुम्हीसुद्धा करा. जवळच्या डोंगरामध्ये जावा किंवा आपल्या माणसांना सोबत घेऊन जावा. जी काही मजा येते, जी काही शांतता मिळते ती सगळी अनुभवा. एक निसर्गाच्या जवळ जाऊन वेगळंच समाधान आपल्याला मिळतं असं म्हणायला हरकत नाही. बाजूचे डोंगर, मधले पठारं, रस्त्यात खडक या सगळ्यामधून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज, तिथे असणारे प्राण्यांचे ठसे, पावलांचे जे काही ठसे पडलेले असतात तर ते ठसे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि फोटो बघून तुम्हाला कळत असेलच की सगळ्यांनी, प्रत्येक मुलाने ही ट्रिप किती एन्जॉय केली ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा.